पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर आले। हे दहशतवादी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करत होते। या हल्ल्यात आतापर्यंत 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। संपूर्ण देशात या अमानुष कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। समोर आलेल्या माहितीनुसार या 4ही दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून हल्ल्याचा कट रचला जात होता। पाकिस्तानातून आलेल्या हल्लेखोरांनी काश्मीरमधील स्लीपर सेलच्या मदतीने हा भ्याड हल्ला केला। जम्मू काश्मीर पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची रेखाचित्र जाहीर केली आहेत। प्रत्यक्ष साक्षीदार पर्यटकांच्या माहितीवरून ही स्केच तयार करण्यात आली आहेत। सध्या 3 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तलह। याशिवाय आदिल नावाच्या दहशतवाद्याचाही हल्ल्यात सहभाग होता। 2 स्थानिक दहशतवाद्यांचाही यात सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे। या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागांमध्ये लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्ये डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तसेच पनवेलचे दिलीप देसले यांचा समावेश आहे। तसेच एस बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोभित पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत। हा हल्ला केवळ एका प्रदेशावर नाही तर आपल्या देशाच्या एकतेवर आहे। या दहशतवाद्यांना शोधून कडक शिक्षा देण्याची गरज आहे। या चेहऱ्यांना विसरून चालणार नाही, कारण हे केवळ फोटो नाहीत, हे आपल्या देशाच्या दुःखाचे साक्षीदार आहेत।